नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, ॲस्पायर एज्युकेर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातील विविध प्रवेश प्रक्रियासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्यासाठी शेअर केले जातात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र सीटी सेलच्या वतीनं PCB CT आणि PCM CTचं जे एक्सटेन्शन करण्यात आलेलं आहे, रजिस्ट्रेशनसाठी जी वेळ वाढवून देण्यात आलेली आहे, त्या संदर्भात हा अतिशय छोटासा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतोय. ऑफिशियली 12 तारखेपर्यंत CT सेलनं रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी वेळ दिलेला होता, परंतु आता त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. नव्यानं जे एक्सटेन्शन मिळालेलं असणार आहे ते 13 फेब्रुवारीपासून 20 फेब्रुवारीपर्यंत मिळालेलं आहे. आज आपण 13 फेब्रुवारीला हा व्हिडिओ करतोय. ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये भविष्यात इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचा असेल किंवा फार्मसीला प्रवेश घ्यायचा असेल, अशा मुलांनी PCB CT किंवा PCM CT दिली पाहिजे. ही CT दिलेली असेल तर तुम्हाला पुढच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळवता येईल. सो रजिस्ट्रेशन प्रक्रियाची जी संधी आहे ती परत एकदा उपलब्ध झालेली आहे. ज्या मुलांनी अजूनही अर्ज प्रक्रिया केलेली नसेल अशा मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि दिलेल्या मुदतीपूर्वी आपलं रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परीक्षेला सामोरं जाता येईल आणि त्यानंतरच्या होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेता येईल. महत्त्वाचे अपडेट, PCB CT आणि PCM CTच्या रजिस्ट्रेशनसाठी 20 फेब्रुवारीपर्यंत आता वेळ वाढून मिळालेली आहे. धन्यवाद.